नमस्कार मंडळी. पुरणपोळी म्हटलं की त्यामागे प्रत्येक मराठी माणसाच्या असतात गोड आठवणी. मराठी सण आला की प्रत्येक मराठी माणसाच्या घरी हा गोड पदार्थ नक्की बनवला जातो. आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने टम्म फुगणारी आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची. तर सर्वात आधी आपण कणिक मळून घेऊया. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये घालते चवीपुरतं मीठ आणि 1 चिमूटभर हळद. आता याला व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं कणिक मळून घेऊया. जेव्हा आपण पुरणपोळीसाठी पीठ भिजवतो त्यावेळेला पीठ थोडंसं सैल आणि मऊ असलं पाहिजे, एकदम घट्ट किंवा सुखं नसलं पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये पुरण अगदी व्यवस्थित स्प्रेड होतं. आता आपलं पीठ भिजवून झालंय. याला थोडंसं तेल लावून अर्धा तास झाकून ठेवायचं. आता इथे हरभऱ्याची डाळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती. ती सुद्धा अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये भिजली आहे. याला आता आपण कुकरमध्ये शिट्टी काढून घ्यायची आहे. ज्या पाण्यामध्ये डाळ भिजत घातली होती त्या पाण्यासकट आपण डाळ शिजवायला घालणार आहे. मला कटाच्या आमटीसाठी थोडं डाळीचं पाणी लागणार होतं, त्यामुळे मी इथे वरून थोडंसं पाणी घालते आहे. त्यानंतर मी यामध्ये घालते आहे पाव चमचा हळद. आता आपली डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित भिजली होती, त्यामुळे फक्त 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि कुकर थंड सुद्धा झालं आहे. आता बघूया आपली डाळ कशी शिजली आहे. हे बघा, डाळ अगदी परफेक्ट शिजली आहे. अजिबात कच्ची राहिली नाही आहे किंवा त्याचा गाळ सुद्धा झाला नाही आहे. आता यातलं पाणी मी काढून घेते आहे कटाच्या आमटीसाठी. आता डाळ गरम असतानाच ती बारीक करून घ्यायची आहे. डाळ बारीक करण्यासाठी तुम्ही चाळणीतनं चाळून घेऊ शकतात किंवा स्मॅशरचा सुद्धा वापर करू शकतात. मी इथे तांब्याच्या मदतीने डाळ बारीक करून घेते. डाळ गरम असतानाच ती बारीक करून घ्यायची, म्हणजे ती पटकन आणि व्यवस्थित बारीक होते. हे बघा किती व्यवस्थित इथे डाळ गाळल्या गेली आहे. आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया. 1.5 वाटी डाळीसाठी मी 1 वाटी गूळ घातला आहे. अगदी कमी गॅसवर आणि सतत ढवळत गूळ आणि डाळ एकत्र करून आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम अगदी कमी असली पाहिजे आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. तर हे बघा किती व्यवस्थित पुरण तयार झालं आहे. अजिबात पातळ सुद्धा झालं नाही आहे. यामध्ये मी घालते आहे वेलची पूड आणि थोडंसं जायफळ. आपण डाळ शिजवताना डाळीचा गाळ केला नव्हता, त्यामुळे पुरण किती व्यवस्थित तयार झालंय. डाळ जास्त शिजली किंवा गुळाचं प्रमाण जास्त झालं तर पुरण सैल होतं, त्यामुळे या 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. चला तर मग आता पुरणपोळी लाटून घेऊया. आपण कणिक भिजवलं होतं त्यातला कणकेचा गोळा घेऊन मी असं व्यवस्थित थोडंसं थापून घेतलंय. आता त्यामध्ये पुरण ठेवून आपल्याला ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. वरचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढून घेते. आता ही बंद केलेली बाजू खालच्या बाजूला फिरवायची आणि पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटताना नेहमी कडेकडेनी लाटून घ्यायची. मधून लाटली तर पोळी फाटते. हे बघा, मस्त अशी खूप जाड नाही खूप पातळ नाही, भरपूर सारण भरलेली पुरणपोळी आपण लाटून घेतली आहे. आता पुरणपोळी भाजून घेऊ. पुरणपोळी भाजताना जास्त वेळा अलटीपलटी करायची नाही. एकदा पलटी केली की व्यवस्थित एका साईडनी भाजून घ्यायची. यावर भरपूर तूप लावून पुरणपोळी मस्त खरपूस भाजून घेऊ. हे बघा, पुरणपोळी सुद्धा छान फुललेली आहे. आता तिला दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेऊया. अशा प्रकारे मऊ लुसलुशीत अगदी सोप्या पद्धतीने आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तर पुरणपोळी बनवताना फक्त या 3-4 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. कणिक खूप जास्त घट्ट भिजवून घ्यायचं नाही. डाळ शिजवताना खूप जास्त गाळून घ्यायची नाही. गूळ अगदी प्रमाणात असला पाहिजे आणि पुरण शिजवताना गॅस एकदम कमी असला पाहिजे. तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की पुरणपोळी बनवून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.